लागला नंदा ते, आणि तो भला मोठा अजगर नंदाला गिळू लागला. नंदा क्रोश हाका फोळीत म्हणे धावा धावा रे समस्त, सर्पे गिळले कंठपर्यंत कृष्णात धावा मज. आणि नंदराजा मोठ्यानं अट्टहास करू लागला, ओरडू लागला, अरे मला ह्यानं नरड्यापर्यंत गिळलंय माझं संपूर्ण शरीर, मला वाचवा रे बाबानो, माझा कृष्ण भगवान कुठं गेला. अट्टहासे नंदा रडत कैवार्या हरी धावे म्हणत. आणि कृष्णाला धावा सुरू केलेला आहे. तू कैवारी आहेस, तू हरी आहेस, धाव म्हणून सांगितलं माझ्यासाठी. तो गवळी धावले समस्त जळत भितळे घेऊन या. आणि पेटलेले लाकडं हातामध्ये घेऊन गवळी लोक धावून आलेत. दबदबा घाली ती उचलून परीन सोडीच सर्प दारुण. त्याला दरादन काट्यानं मारतायत, जळक्या लाकडानं मारतायत, पण तो सर्प काय सोडत नाही नंदराजाला. परीन सोडीचा सर्प दारुण मग नंद बोले वचन, कृष्ण वदन दावा मज. अरे म्हणले कुंती जा आणि माझ्या कृष्णाला घेऊन या आणि मला त्याचं मुख पाहू द्या. माझे जाता ते प्राण अंतकाळी दावा मनमोहन. अजे माझे प्राण जाऊ पाहत आहेत, माझा प्राण आता राहणार नाही, तरी माझी आणि कृष्णाची भेट करून द्या. ऐसे जाणो निरमा जीवन न लागता क्षण धावे नला. असं बोलल्यावर एका क्षणामध्ये कृष्ण भगवान त्या ठिकाणी आले. नंदी देखिला कैवल्य दानी म्हणे सोडविया काळापासून, हरे पद गाते हानी ते क्षणी. आणि कृष्ण भगवंतांनी एकच लाथ त्या सर्पाला घातली. परीन सोडीच सर्प तो मग उभाचे सर्प चिरिला. असे माझ्या बापाला सोडत नाहीस, मग त्या सर्पाच्या तोंडामध्ये हात घातला आणि उभाच चिरला. मग उभाची सर्प चिरिला पिता तत्काळ सोडविला. कृपा कटाक्षे अवलोकिला शुद्ध झाला सर्वांगे. आणि वडिलांना कृष्ण भगवंताने कृपादृष्टीनं पाहिल्याबरोबर नंदराजा एकदम पहिल्यासारखा व्यवस्थित झाला, शुद्ध झाला सर्वांगी. ज्याचे नाम घेता पतित भव सर्पाचे विष उतरत, त्याच्या कृपावलोकने